जोडी घेणार का एक घेणार ना तुम्ही बोला काय नाही ना नाही बोला किती आहे एकचे 800 आहे जोडी 15 केवढं बघा मोठं हा डोमीत आहे पण माहिती आहे लांब असतं नमस्कार मंडळी, मी श्री डेल्लेकर तुमचा पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या कोकणी यूट्यूब या चॅनलवरती. तर मंडळी, बऱ्याच दिवसांनी आज व्हिडिओ बनवते आहे आणि आजचा व्हिडिओ कशावरती होणार या सगळं तुमका थंबनेल तसे टायटलवरून समजलं असतात. तर बऱ्याच महिन्यापासून आमचं प्लॅन होतो की भाऊच्या दक्यावर जाऊचा आणि मासे घेऊन येऊचा. तर प्लॅन वगैरे काही झालो नाही. तर फायनली आज आमचं प्लॅन ठरलेलो आहे आणि आज आम्ही चाललो भाऊच्या दक्यावरती. तर थंय गेल्याच्यानंतर भाऊच्या दक्यावर खयचे खयचे मासे येतले नवीन नवीन, तसेच माशाचे रेट, तसेच आम्ही खयचे मासे घेतलो या सगळ्या मी तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करीन. तर तुम्ही हा व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघत राहा. तर चला आपल्या व्हिडिओ सुरुवात करूया. तर आता वाकोला ब्रिजवरनं बस पकड जाऊ, सांताक्रूज स्टेशनला जाऊ. तर आता सकाळी तिथून गाडी पकडलो, वाकोला ब्रिजवरनं स्टेशनला जाऊ. तर आता स्टेशनला येलो आणि तिकीट काढतो. तर आता प्लॅटफॉर्म नंबर 2ला चाललो. त्यानं आता CSMT ट्रेन पकडून डॉक्युमेंट रोडला आता आम्ही इथून उतरतलो. ही असा माझी बहीण, ती मावशी आणि आपले मित्र. तर आता ट्रेन इली आहे, तर ट्रेन पकडतो आम्ही. आता करे तर डॉक्युमेंट रोडला येऊन पोचलो. पूर्ण स्टेशन खाली आहे, गर्दी वगैरे काय नाही. सकाळचे 6 वाजले आहेत. तर आता आम्ही इथून चाललो भाऊच्या धक्क्यावर. तर आता स्टेशनवर ना कोणा नको नको चालणार नाही बरोबर मग. तर आता स्टेशनवर ना टॅक्सी पकडलो. तर फायनली येऊन पोचलो भाऊच्या धक्क्यावरती आणि ह्यो असा मॉर्निंग व्ह्यू. एका उचलून आणलेला घराकडसून. हे कसले मावशी काप नाहीत मला ते.
बळे नाही बळेच्यापेक्षा लांब असतात कडे पण काय छोटी ढोबीत आहे पण माहिती आहे हे कोणचं आहे केवढं बघा मोठं हा काय नाही तर हे असं बारकी शेंगाड बारके पण शेंगाळे ते मोठे तर बऱ्याचपैकी उजाडला आणि हे आता आपले होडी आहे चांगल्यापैकी दिसतात तर सूर्य कमी दिसता ह्याच्या भाषेमध्ये तुटतो तारो असा परत एकदा सांग काय तुटता तारा पूर्ण पक्षी फिरतात मस्त आता उगवतोय काय नावचा तू का आता बोल का हजाराला वाटतं आणि 1200 पण बोलेला हजार कशी घेणार होणार मोठे पापलेट आहे ना होणार कमी जास्त बोला कमी जास्त होणार स्वामीनारायणचं नाव घे चांगली बोली काय देणार बोल आणि हा हलवा कसा हलवा दिला जोडी घेणार का एक घेणार ना तुम्ही बोला काय नाही बोला किती आहे एकचे 800 आहे जोडी 1500-1600ला देणार काय देणार मोठे आहेत ना पापलेट काय जाऊ चाय बगळे बसल्या तुम्ही बघण्याला वाटव मी काय बोलतोय नाही बोलणार नमस्कार मंडळी शुभ दुपार तर आज सकाळी 5:30 दरम्यान आम्ही भाऊच्या जागेवर जाऊन निघालो आणि जवळजवळ आमचं येताना 10 वाजले सकाळचे तर आम्ही ते काय घेतलं काही मासे घेतलं आम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये जास्त काय दाखवू शकलं नाही कारण ते शूट करूसाठी परमिशन नव्हती पण माझ्या याने जेवढा पॉसिबल झाला तेवढं मी ते शूट केलं आहे तर येताना आम्ही आमच्यासाठी 200च्या जवळजवळ 17 बांगडे होते 17 बांगडे आम्ही घेऊन गेलो आमच्यासाठी आणि मावशीने आपल्यासाठी सुरमई तसेच पापलेटा घेतल्यानी तर मार्गशीर्ष महिना चालू हा तरी पण माशांचे रेट एवढे हाय होते त्यामुळे आम्ही जास्त काय विचारलो पण नाही आणि काय जास्त एवढा महाग घेतला पण नाही तर भाऊच्या दाखवून आम्ही जे बांगडे आणलो आमच्यासाठी तर त्याची साईज वगैरे मी तुम्हाला पुढे दाखवेन व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत नक्की बघत राहा हे मी आमच्यासाठी 200चे जवळजवळ 17 बांगडे आणलं आहे बांगडे पण जास्त होते जवळजवळ 1100-1200 असे प्रमाणे वाटे होते पण मी हे 200चे 17 बांगडे घेऊन येलो आहे तर मी आता यांका साफ करते तर आता आपले मासे नीट करून झालेले आहेत आणि मी एका आता आगळ आणि मीठ लावून ठेवलेलं आहे तर मंडळी माशांका मीठ आणि आगळ लावून ठेवलेलो आहे तर अजून काय ठरलं नाही माशाचा निस्ताक करायचा की आपले मासे फ्राय करायचे तर आईला याच्यानंतर आई ठरवीत तर भेटा थोड्याच वेळात तर हे असतात आपले मासे आणि हे असा मसालो आणि हे असं चिकनचे पोळी आहे हे आपलं तव गरम होता तर सर्वात प्रथम तेल टाकूया मासे आपण नंतर भाजून घेऊया आधी आपण एक चिकनचे पीस आहेत ते भाजून घेऊया
तर हे चिकनचे पीस एका साईडने भाजलेले आहेत, त्याच्यात आपण परतून घेऊया. जास्त पीस मी भाजले नाही, ते अर्धे पीस मिक्सरला टाकून घेऊयात म्हणजे चिकनच्या रस्स्यामध्ये. तर हे आपले चिकनचे पीस भाजून झालेले आहेत. आता आपण एका काढून घेऊया. बस. तर आता ह्या तव्यावरती तेल टाकून घेतलेला आणि ह्याच्यामध्ये आपण आता हे बांगडे भाजूया. या साईडवरती मिस्टॅक बनवता म्हणजे आपला चिकनचा रस्सो. हे पीस भाजलेले आहेत. हे आता आपण हे बांगडे भाजूया. तर ह्या बाजू आपले बांगडे टाकलेले आहेत तव्यावरती आणि ह्या साईडला ग्रेव्हीमध्ये चिकन बनतं आपला टॉमॅटो आणि कांद्याच्या. त्या साईडला पीस ठेवलेले आहेत. तर हे आपले 3 बांगडे भाजून झालेले आहेत. एखादा आपण काढून घेऊया. या साईडला ग्रेव्ही बनतं आपली. हे आता बांगडे काढून ठेवले. बाकीचे बांगडे भाजतंय आणि बाकीचे ते फ्रीजमध्ये ठेवून देते. संध्याकाळी बाजू भेटते. तर आपले मासे वगैरे भाजून झालेले आहेत. चला तर मंडळी व्हिडिओचा एंड करते. तुमचा व्हिडिओ कसं वाटलो कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर नाही आवडला तर डिसलाईक करा. तर पुन्हा भेटाय आपण नवीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.